तर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांना टार्गेट करून हल्लाबोल केला जातोय। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। निशिगंधा खुळे मॅडमचा फोन कालपासून बंद का? ऑडिओ क्लिपवरून धसांचा सवाल। तर ऑडिओ क्लिपमध्ये खुळे मॅडम प्रकरण किरकोळ आहे असं म्हणतात। किरकोळ प्रकरण कोणतं आहे त्याचा शोध घ्यावा, सुरेश धसांची मागणी। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा। धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये, लक्ष्मण हाकेंचं विधान। दमानिया असो किंवा क्षीरसागर असो, कुणाचा तरी राजीनामा घेणं आणि धनंजय मुंडेंना राजसत्तेतनं खाली कसं खेचणं या एका अजेंड्यावर ते काम करतायत। त्यामुळे अशा चिल्लर गोष्टींना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही। धनंजय मुंडेंकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके हा मैदानात उतरलाय। दीपक केदारांचा लक्ष्मण हाकेंवर पलटवार। हाके एक्सपोज झालेला आहे, त्यांचा चेहरा जर बघितला तर सगळा कॉन्फिडन्स संपलेला आहे। आम्ही त्यांना एक्सपोज केलेलं आहे। प्रतिमोर्चे काढायला निघाले तेव्हाच आम्ही ही धनंजय मुंडेची सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलं, हे आम्ही एक्सपोज केलंय। मिकी माऊस क्लब गुणरत्न सदावर्तेची अंजली दमानिया तृप्ती देसाई यांच्या टीका। तर डंके की चोटपेला उत्तर देण्याची गरज नाही, दमानियांचा सदावर्तेंवर पलटवार। गुणरत्न सदावर्ते आणि मिकी माऊस म्हटले तुम्हाला नाही, डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा नाही। गुणरत्न सदावर्ते आणि मिकी माऊस म्हटले तुम्हाला नाही, डंके की चोट पेला मला काहीही उत्तर देण्याची इच्छा नाही। अजित पवार आणि मुंडेंची मिलीभगत। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांचा दावा। तर पद वाचवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं, मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहा। काही सिद्ध होईपर्यंत काय करायचं ते अजितदादा ठरवतील। राजीनाम्याची मागणी होत असते, अजितदादा निर्णय घेतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अत्राम यांचं वक्तव्य। असं ते बोलत आहेत, परंतु काय वस्तुस्थिती आहे ते आता आपल्याला कळेल। दादा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्या निर्णय घेतील। लातूर शहरात ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने बंगला असल्याचं समोर। वाल्मी कराडचा लातूरमधील बंगला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता। बीड आताही सुरक्षित आणि पूर्वीही सुरक्षित होतं। देशमुख हत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न। बावनकुळेंची प्रतिक्रिया। चांगलंच आहे, बीड पूर्वी चांगलंच होतं, बीड पुढेही चांगलंच राहील। या विषयामध्ये राजकारण करणं महत्वाचं नाहीये आणि बीड नेहमी सुरक्षित आहे, पुढेही सुरक्षित राहील याची काळजी करायची गरज नाही।